ॲक्च्युली वानप्रस्थ आश्रम ही ॲक्च्युली सुरुवातीला जर का आपण सनातन धर्माच्या हिशोबाने विचार केला तर त्या काळाच्या हिशोबाने जर का विचार केला, जो अगोदरचा काळ होता त्या हिशोबाने हे 100% खरं आहे की घरातला जो व्यक्ती आहे, जो मेन व्यक्ती आहे, जो प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख आहे, तो वनामध्ये निघून जायचा. म्हणजे तो वनवास, जसा काही वनवास त्याला झालेला आहे त्या टाईपने तो वनामध्ये निघून जायचा, जंगलामध्ये निघून जायचा. आणि त्याच्यानंतर बेसिकली ते करण्यामागचं त्याचं कारण हे होतं की येणाऱ्या पिढीकरता त्या जबाबदारीचा अनुभव व्हायला पाहिजे. कुटुंबाचे, बाकीचे सामाजिक जबाबदारीची त्यांना त्यांच्या हिशोबाने ती जबाबदारीचा अनुभव व्हायला पाहिजे. त्याकरता तो जंगलामध्ये जायचा. जंगलामध्ये नंतर तो तप वगैरे करायचा. आणि त्या पिरियडमध्ये बेसिकली जेव्हा घरातले जो दुसरा व्यक्ती जो निक कुटुंब प्रमुख होण्याची ते घरामध्ये राहून जबाबदारी घेत असे, त्याला काही अडचण आली, काही आली तर तो थोडंसं त्यांच्याशी कन्सल्टन्सी करण्याकरता की त्यांचा काहीतरी गायडन्स घेण्याकरता परत वनामध्ये जायचा, त्यांच्याकडचा गायडन्स घ्यायचा आणि परत तो नंतर आपल्या बाकीची जबाबदारी सांभाळायचा. आता याच्यामागे 2-3 गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहे की एक 100% उदाहरण तुमच्या लक्षात येईल. एक मोठं झाड असेल आणि त्याच्या खाली जर का छोटं झाड उगत असेल तर त्याच्या सावलीखाली छोटं झाड उगणार नाही. म्हणजे त्याला जशा टाईपने वाढायचं तसं ते वाढणार नाही. तर त्याच्याच करता मोठं जे झाड आहे, जो घरातला प्रमुख आहे, तो वनामध्ये निघून जायचा आणि छोटं जे झाड आहे, जे घरातली जो दुसरा येणारा व्यक्ती आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याची पण काय म्हणते त्याला एक्झॅक्टली त्याची पण वाढ पूर्णपणे परफेक्टली व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने तो वानप्रस्थ आश्रम असायचा. पण आत्ताच्या काळात वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनवास नाही आहे, तर आजच्या काळाची गरज वानप्रस्थ आश्रम म्हणजे की बेसिकली तुम्ही स्वार्थातून निवृत्ती घ्यायला पाहिजे आणि परमार्थाकडे बेसिकली तुमची प्रवृत्ती व्हायला पाहिजे. तर त्याच्याचमुळे आम्ही आमच्या व्यवसायातनं 100% निवृत्ती घेत नाही. आम्ही आमचा जो कार्यभार आहे त्याच्यातनं पण निवृत्ती घेत नाही. पण एवढं नक्की आहे की आमचा व्यवसाय आणि आमचा जो कार्यभाग आहे त्याच्यामधनं जे काही संसाधनं आम्ही उभी होतील त्याचा मॅक्झिमम उपयोग लोककल्याणाकरता व्हायला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली मी म्हणेल हा वानप्रस्थ आश्रम लोककल्याणाचा सेतू बनणार आहे. त्या हिशोबाने, त्याच उद्दिष्टाने आम्ही पुढे येत आहोत. हा जो वानप्रस्थाचा प्रवास आहे तो आम्ही सनातन उत्सव अशा स्वरूपात आम्ही त्याला साजरा करतो आहोत इंदोरमध्ये 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर. आता ह्या काळामध्ये सुरुवातीचा जो सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो कार्यक्रम आहे तो आमचे 33 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली आहेत. त्याच्या हिशोबाने ज्या काही गोष्टीच्या रीतिरिवाज वगैरे जे काही असेल ती परंपरा आम्ही पूर्णपणे वर्कआउट करतो आहोत. आणि त्याचे मंत्रोपचार वगैरे जे काही असेल, त्याचे होम हवन, त्याचे जी काही सनातन जी आपली प्रक्रिया आहे ती पूर्ण आम्ही फॉलो करून त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत आहोत. पण त्याच्यानंतर संध्याकाळचा जो वेळ आहे तो म्हणण्याकरता तसा तो एंटरटेनमेंटचा विषय असेल, पण त्याच्यामध्ये पण सनातनची जागृती हा एकच मेन उद्दिष्ट ठेवून त्या हिशोबाने आम्ही त्या संपूर्ण कार्यक्रमाला स्वरूप दिलेलं आहे. आता या कार्यक्रमाकरता अनेक प्रतिष्ठित, अनेक मान्यवर लोक उपस्थित राहणार. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख ऐकायचं की बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीजी स्वतः आपला आशीर्वाद देण्याकरता या कार्यक्रमाकरता उपस्थित राहत आहे.